लेसन नंबर 8 ऊर्जा शक्तीचा जागर. लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 28 वरती मराठी अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये हा लेसन आहे. CBSE बोर्ड SSC बोर्ड दोन्हीसाठी एकच लेसन आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा लेसन तुम्ही पाठ म्हणून नाही तर एक स्टोरी गोष्ट म्हणून समजावून घ्यायचा आहे. तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगते, तुम्हाला तो अगदी व्यवस्थित कळणार आहे. फक्त लेसन शेवटपर्यंत ऐकायचं आहे. पहा, लेसनमध्ये नेमकं तुम्हाला काय सांगितलं आहे ते आधी मी तुम्हाला सांगते. लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे आहेत त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतील, म्हणजे तुम्ही कसे स्टुडंट्स आहात, तुम्ही जसे स्टुडंट होते त्याचप्रमाणे स्टुडंट आहात त्याचप्रमाणे ते देखील स्टुडंट होते, पूर्वीच्या काळी विद्यार्थी होते आणि तेव्हाच्या त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणी त्यांचे वडील जे असतात ते 6 वर्षांचे, म्हणजे रघुनाथ माशेलकर जे आहेत ते 6 वर्षांचे असतात आणि तेव्हाच त्यांचे वडील वारतात. वडील वारल्यानंतर आई त्यांना अतिशय गरीब परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करते. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी त्यांना सांगते, शिक्षणानेच माणूस मोठा होणार आहे, शिक्षणाशिवाय समाजामध्ये मान नाही, असे संस्कार आई त्यांना करते, त्यांच्यावर करते. आणि त्यामुळे लेखक शेवटपर्यंत कसं प्रतिकूल परिस्थितीतून, म्हणजे अतिशय हलाखीच्या गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतात हे या लेखामध्ये त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे, आठवणींद्वारे आपल्याला सांगितलं आहे. शेवटपर्यंत लेसन तुम्ही गोष्टीसारखं ऐका, मी तुम्हाला व्यवस्थित सगळं समजावून सांगते. पहा, लेसनला आता आपण सुरुवात करूया. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतली शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. लेखक असं सांगत आहेत की शाळा आणि शिक्षक म्हणजे त्यांची स्कूल आणि टीचर असा थोडा विषय जरी निघाला तर त्यांना त्यांची मुंबईतली शाळा आठवते. शाळेचं जे दिवसभराचं वातावरण असायचं, शालेय जीवन असायचं, टीचर्स असायचे, त्यांची आठवण येते. गीर गावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. ऋण आहे म्हणजे कसे उपकार आहेत त्यांचे, त्यांनी खूप मदत केली आहे. म्हणून ते सांगतायत की गिरगावामध्ये युनियन स्कूल होतं आणि या युनियन स्कूलमध्ये शाळकरी वयामध्ये खूप अतिशय आपुलकीनं प्रेमाने संस्कार करणारे भावे सर जे आहेत, जोशी सर आहेत, शिर्के सर आहेत, या सगळ्यांचे त्यांच्यावर खूप मोठे ऋण आहे. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. ते असं म्हणत आहेत की माझे मामा आणि माझी परमप्रिय आई म्हणजे त्यांची जी सर्वस्व, त्यांची आई जी आहे, त्यांचे उपकार ते कसे फेडणार असे ते म्हणत आहे. कारण ह्या सगळ्या सरांशी कोणामुळे संबंध आला होता तर आईमुळे आणि मामामुळे आला होता. आई आणि मामानी जे कष्ट करून, मार्गदर्शन करून लेखकांना त्या युनियन स्कूलमध्ये घातले होते त्यामुळेच संबंध आला होता. त्यामुळे त्यांनी इथं असं म्हणलं आहे की त्यांच्याशी जो संपर्क आला, ती जिच्यामुळे संपर्क आला ती त्यांची परमप्रिय आई आणि त्यांचे मामा. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. पहा, हे वाक्य महत्त्वाचं आहे. आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. कारण पहा, आईच्या पोटामध्ये मूल वाढतं, आईच्या गर्भामध्ये मूल वाढतं आणि बोटाला धरून आई तुम्हाला शिकवते, उभं राहायला शिकवते, प्रत्येक गोष्ट शिकवते, चांगली वाईट गोष्ट सगळ्या गोष्टी आई काळजीपूर्वक शिकवत असते. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की आई ही माझी केवळ शिक्षकच नव्हती तर सर्वस्व होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. आता बघा, फिलिंग द ब्लँक्समध्ये पण तुम्हाला असे प्रश्न येतात. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. दक्षिण गोव्यामध्ये जे माशेल नावाचे गाव आहे ते त्या लेखकांचे मूळ गाव आहे. माझे बालपण तिथेच गेले. बालपण म्हणजे काय? लहानपण. लहानपणीचा काळ असतो त्याला बालपण असं म्हणले जाते. माझे मामाही याच गावातले. मामा म्हणजे आईचे भाऊ. आईच्या भावाचे गावसुद्धा तेच होते. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. पहा, लेसन मी शुद्ध व्यवस्थित मराठीमध्ये का समजून सांगत आहे की तुमचा हा मराठीचा सब्जेक्ट आहे. तुम्ही जर तो हिंदीमधून समजून घेतला तर तुमच्या भाषेवरचं जे प्रभुत्व असतं, भाषा अजून तुमची जी डेव्हलप व्हायला पाहिजे, तुमचे जे ॲन्सर्स असतात ते शुद्ध मराठीतून लिहावे लागतात.
त्यामुळे तुम्ही शक्यतो सगळे लेसन जे असतात मराठीचे लेसन हे मराठीतूनच समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित मराठीतून समजून सांगत आहे. इथे पहा, माझे बालपण तिथेच गेले, माझे मामाही याच गावातली. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येतात. वाऱ्याच्या लहरीसारख्या येतात म्हणजे बघा, वाऱ्याची झुळूक, वारा कसा वाहतो असं आपल्याला पटकन एखादी वाऱ्याची झुळूक येऊन गेल्यासारखी वाटते. तशा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना लहानपणीच्या आठवतात. म्हणजे त्या ग्राउंडवर खेळल्याच्या, त्यानंतर पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा, याचा अर्थ पिंपळाच्या झाडाखाली जे पार बांधले जायचे किंवा कट्टे असायचे बसण्याचे, त्याच्यावर बसून त्यांनी निवांत काही गोष्टी अनुभवल्या होत्या. अशा पुसटशा आठवणी, पुसटशा म्हणजे खूप पूर्वीच्या आठवणी असल्यामुळे त्या कमी आठवतात आणि त्या कमी आठवणी ज्या आहेत त्या त्यांच्या मनामध्ये अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात असं ते आपल्याला सांगत आहेत. आता पहा पुढे, माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले. हे देखील महत्त्वाचा हे सेंटेन्स आहे, वाक्य आहे. वयाच्या 6व्या वर्षी लेखकांचे वडील वारलेले असतात आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले आणि त्यांना उदरनिर्वाह म्हणजे जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा यासाठी त्यांना त्यांचे माशेल नावाचे जे गाव आहे ते सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. ते आणि लेखक आणि त्यांची आई, मग काय होतं, माशेल गाव सोडल्यानंतर कुठे जातात पहिले, तर मुंबईला जातात. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. गिरगाव, जे गिरगाव आहे त्या गिरगावमध्ये खेतवाडीमध्ये देशमुख गल्ली असते आणि त्या देशमुख गल्लीमध्ये मालती निवास नावाचं पहिल्या माळ्यावर म्हणजे पहिल्या मजल्यावर म्हणजेच फर्स्ट फ्लोअरवर छोट्याशा खोल्यांमध्ये ते राहायला जातात. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, आर्थिक परिस्थिती म्हणजे पैशाची परिस्थिती, गरिबी, पैसा नसतो, अतिशय गरिबी आहे, ती अतिशय खालावलेली आहे परिस्थिती, असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळचं वातावरण हे असं होतं. पहा, इथे त्यांनी सांगितलं आहे की दारिद्र्याशी म्हणजे गरिबीशी, पैसा नाही आणि पैसा नसल्यानंतर जी संघर्ष, अतिशय संघर्ष करावा लागतो, फाईट करावी लागते जगाशी, अशी माझी अल्पशिक्षित आई, अल्पशिक्षित म्हणजे अतिशय कमी शिकलेली आई, खूप कमी शिक्षण घेतलेली आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, आवड होती, पण कोणतीच फी भरणं शक्य नसल्यामुळे शाळेत कसं जाऊ, फी जर भरली नाही तर शाळेत कसं जायचं असा प्रश्न लेखकापुढे उभा होता. असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळचं वातावरण हे असं होतं. ते आपल्याला सांगतायत की त्यावेळचं वातावरण त्यांच्या बाबतीत कसं होतं, तर खूप गरीब परिस्थितीचं होतं आणि शिक्षणासाठी शाळेमध्ये कसा जाऊ असं प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे ते होते. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. त्यांच्या आईने धीर सोडला नाही, ती खचली नाही, वेगवेगळ्या कष्टाची कामं ती करत होती. लेखकाला शिक्षणाला पैसे उभे करण्यासाठी त्यांची आई वेगवेगळ्या प्रकारे कष्ट करत होती, ती धीर सोडत नव्हती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. जशी लेखकाची आई त्यांना सपोर्ट करत होती त्याचप्रमाणे त्यांचे मामा देखील त्यांच्या मदतीला आलेले आहेत लेखकाचे. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला आणि मामांमुळेच त्यांना खेतवाडी हे गाव आहे, ठिकाण आहे तिथलं, आणि या खेतवाडीमध्ये त्यांना प्रायमरी स्कूल म्हणजेच प्राथमिक शाळेमध्ये ॲडमिशन मिळाले, प्रवेश मिळाला. ही शाळा महापालिकेची होती. ही शाळा कोणाची होती? महानगरपालिकेची शाळा होती. माझ्याप्रमाणे शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. पहा, जशी लेखकांची परिस्थिती बेताची म्हणजे गरिबीची आहे, तशी शाळेचीही परिस्थिती गरिबीची होती असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये शिकता त्याचे क्लासरूम्स व्यवस्थित असतात, सगळ्या सोयीसुविधा असतात, तसं पूर्वीच्या काळी महानगरपालिकेच्या ज्या शाळा होत्या किंवा महापालिकेच्या शाळा होत्या त्यामध्ये व्यवस्थित
सोय नसायची. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की माझ्याप्रमाणेच माझ्या शाळेचीही परिस्थिती बेताचीच म्हणजे गरिबीची होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. शाळेची परिस्थिती जरी नाजूक असली, शाळेमध्ये खूप साऱ्या सोयी नसल्या, तरी जे टीचर्स लोक होते ते अतिशय मनाने श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती. लेखकांना पायात चप्पल देखील घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. पहा, आता आपल्याला किती चपला असतात, किती शूज असतात घालायला, पण लेखकाला त्यावेळी पायात घालायला चप्पल देखील नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणी याचा अर्थ बिना चपलीचं. चप्पल नसताना पाय घेऊन चालायचे, म्हणजे चप्पलच पायात घालायची नाही, याचा अर्थ अनवाणी. आणि चप्पल नसली तरीसुद्धा वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना अनवाणीच राहावं लागलं. म्हणजे बघा, 12 इयर्सचे होईपर्यंत त्यांना अनवाणी राहावं लागलं, म्हणजे त्यांना चप्पल मिळालीच नाही, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आता पुढे पहा. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. आता शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यांनी, असं ते सांगत आहेत. प्रायमरीचं जे प्रायमरी स्कूल म्हणजे प्राथमिक शाळा एकदा पूर्ण केल्यानंतर आता कुठे गेले ते हायस्कूलला गेले, 5th स्टँडर्डला म्हणजे 5वीला. आणि हायस्कूलमध्ये जेव्हा ॲडमिशन घेण्याची वेळ येते तेव्हा तर आणखी एक मोठं संकट त्यांच्यासमोर उभं राहतं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी म्हणजे ॲडमिशन फी 21 रुपये होती. 21 रुपये याचा अर्थ 21 रुपीज. त्यावेळी हायस्कूलची फी किती होती? 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? त्यांच्याजवळ तेवढे पैसे नव्हते. प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. आता लेखकाला असं वाटतं की आपल्याला ॲडमिशनची फी भरायला पैसेच नाही आहेत, म्हणजे आता आपले शिक्षण थांबणार असं त्यांना वाटायला लागलं. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. त्यांची जी आई असते ती अतिशय खंबीर असते. ती धीर सोडत नाही, मागे हटत नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातली काही कामे करून तिने पैसे जमवायला सुरुवात केली. म्हणजे आजूबाजूला म्हणजे बिऱ्हाड याचा अर्थ कुटुंब, फॅमिली. आजूबाजूला त्यांच्या ज्या फॅमिलीज राहत असतात त्यांच्या इथे ती वेगवेगळ्या प्रकारची कामं करते आणि कामं करून पैसे जमवायला सुरुवात करते. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आता पहा, ती कामं करत असते, आजूबाजूला ज्या फॅमिलीज असतात त्याच्यामध्ये काम करून ती पैसे मिळवायचा त्यांची आई प्रयत्न करत असते. कोणाची आई? लेखकांची आई, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची आई. आणि त्याच वेळेला परिचयातील म्हणजे ओळखीची एक माऊली मदतीला धावली. माऊली म्हणजे काय? एक बाई मदतीला धावली. आईसारखी आहे ती बाई, म्हणून त्यांनी तिला माऊली असं म्हणलं आहे. म्हणून माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आणि त्यावेळेला त्यांच्या प्रवेश फीची म्हणजे ॲडमिशन फीची व्यवस्था होते. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. पहा, हे सगळं जे असतं एका ठराविक वेळेमध्ये फी वगैरे जे असतं ते भरायचं असतं. आणि त्याच वेळेला काय होतं, यांची फीची व्यवस्था होते, पण तोपर्यंत गिरगावातील जी नामांकित शाळा आहे, नामांकित म्हणजे फेमस शाळा आहे, नावाजलेली शाळा आहे, त्यातले प्रवेशन म्हणजे ॲडमिशन काय होतात? बंद होतात. अखेर म्हणजे शेवटी युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. माध्यमिक म्हणजेच हायस्कूल. अखेर त्यांना कुठे मग प्रवेश मिळतो? गिरगावाच्या शाळेमध्ये मिळाला नाही, पण त्यांना शेवटी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळतो, म्हणजे ॲडमिशन मिळतं आणि हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणाचा टप्पा त्यांचा सुरू होतो. अनेक अडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीत जागा अपुरी पडायची. खूप अडचणी यायच्या लेखकांना, पण खूप अडचणींमधून जेवढा जमेल तेवढा ते अभ्यास करायचा प्रयत्न करायचे. कारण काय व्हायचं की छोट्या छोट्या खोल्या, मुंबईतली घरं पहा खूप छोटी छोटी आहेत, जागेची कमतरता आहे, जागा अतिशय छोटी आहे आणि त्या छोट्याशा खोलींमध्ये लेखकांना सुद्धा काय व्हायचं, जागा अपुरी म्हणजे कमी पडायची. आता पहा, हे 29 पेज चालू झालं आहे. पुढचं पेज. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते, मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो
आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते, म्हणजे जे अभ्यासाला वातावरण गरजेचं आहे, शांतता पाहिजे व्यवस्थित, तर ते अशा प्रकारे वातावरण त्या ठिकाणी नव्हतं, म्हणजे पूरक वातावरण नव्हतं. परंतु लेखक त्याही वातावरणामध्ये जिद्दीने चिकाटीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत म्हणजे एक्झाममध्ये चांगलं यश म्हणजे सक्सेस त्यांना मिळत गेलं. पहा, एखादी गोष्ट जर जिद्दीने तुम्ही जर करत राहिला तर तुम्हाला 100% यश मिळतंच. हे माझं देखील मी उदाहरण तुम्हाला सांगते. मी अतिशय जिद्दीने अभ्यास केला होता आणि जिद्दीने अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा देखील नंबर क्लासमध्ये पहिला आला होता. तुम्हाला एक गोष्ट आता विषय निघाला म्हणून मी सांगणार आहे. पहा, आत्ता जरी तुमचा अभ्यास झालेला नसला आणि 10ची एक्झाम तुमची आता 2 महिन्यावर 3 महिन्यांवर किंवा खूप जवळ आलेली असली तरी तुम्ही खचून न जाता जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घेऊन सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मोबाईल वगैरे हे सोशल मीडियापासून बाजूला राहिला आणि अभ्यास केला, प्रामाणिकपणे केला, तर 100% यश आणि सक्सेस हे तुम्हाला मिळणारच आहे. माझं स्वतःचं उदाहरण आहे. एक व्हिडिओ मी एकदा नक्की करेल की मी कशा पद्धतीने अभ्यास करत गेले. आधी मी अभ्यासच करत नव्हते आणि अभ्यास केल्यानंतर मला कसं यश मिळालं ते मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेल. आत्ता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जिद्दीने जर तुम्ही अभ्यास करत राहिलात तर 100% तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे. त्याच प्रकारे आता मूळ मुद्द्यावर आपण लेसनमध्ये येऊया की जिद्दीने अभ्यास त्यांनी करत राहिले जे लेखक आहेत डॉक्टर माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, आणि त्यांना देखील परीक्षेमध्ये चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. पहा, त्यांनी असं सांगितलं की हे जे युनियन हायस्कूल त्यांना मिळालं होतं माध्यमिक शाळेसाठी किंवा पुढच्या 5th स्टँडर्ड नंतर जे हायस्कूल मिळालं होतं, तर तिथल्या शिक्षकांचं ते सांगत आहेत की अतिशय सेवाभावी वृत्ती म्हणजे फक्त एक शिकवायचं म्हणून शिकवायचं नाही, तर प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यात उभं राहण्यासाठी कसं मार्गदर्शन करायचं, त्याला समजावून सांगायचं, विद्यार्थ्यांना शिकवताना स्वतःला झोकून द्यायचं आणि अतिशय कोणत्याही प्रकारची भावना मनात न ठेवता म्हणजे निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करायचं. आणि यामुळे काय झालं, ह्या शिक्षकांमुळे काय झालं, तर शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असा नाही, म्हणजे ह्या त्यांच्या शिक्षकांमुळे, ते शिक्षकांचं इथं खूप कौतुक सांगत आहेत, शाळेचं कौतुक सांगत आहेत. या शिक्षकांमुळे काय होतं, तर फक्त अभ्यासाचा पाया पक्का झाला का, तर नाही, त्यांच्या शालेय शिक्षणाबरोबरच आयुष्याचा देखील पाया पक्का झाला. पाया पक्का झाला म्हणजे बेस पक्का झाला. पहा, आयुष्यात आपल्याला उभं राहायचे. आयुष्यात उभं राहण्यासाठी फक्त शालेय शिक्षणच महत्त्वाचं आहे का, तर नाही. बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आपल्याला शिकून घ्याव्या लागतात आणि खूप नॉलेज आपल्याला यावं लागतं. तेव्हा आपण बेस आपला पक्का असला तर आपण आयुष्यामध्ये व्यवस्थित उभं राहतो. तर या ठिकाणी युनियन हायस्कूलमध्ये शिक्षकांमुळे, शाळेमुळे त्यांच्या शालेय शिक्षणाबरोबरच आयुष्याचा पाया पक्का झाला असे आपल्याला लेखक सांगत आहेत. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. पहा, आपण जेव्हा शिक्षण घेत असतो किंवा तुम्ही स्कूलमध्ये जाता, तुम्हाला जसजसं शिक्षणामध्ये काही गोष्टी समजू लागतात. समजा उदाहरणार्थ कोणताही तुम्ही एक सब्जेक्ट घ्या की मॅथ्सचा सब्जेक्ट जर तुम्ही घेतला आणि मॅथ्समध्ये बघा थोडं जरी तुम्हाला काहीतरी यायला लागलं, व्यवस्थित तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता यायला लागले, तर तुम्हाला एक थोडीशी ओढ वाटायला लागते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही, मला कळतंय सगळं आणि ओळखीचं आहे सगळं आणि अजून मी अभ्यास केला तर मला खूप चांगल्या पद्धतीने येईल. हे तुम्ही अभ्यास केल्यानंतर होतं. तशीच शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ जी आहे ती लेखकांना वाटू लागली. त्यांना देखील कळायला लागलं की आपल्याला सगळं जमतंय आणि त्यामुळे त्यांना ती ओढ वाटू लागली. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. ते असं आपल्याला सांगत आहे की त्यांचे जे हायस्कूल होतं युनियन हायस्कूल, त्यामध्ये दर सॅटरडेला म्हणजे शनिवारी चाचणी परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट घ्यायची. आणि आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. आता या ठिकाणी ते सांगतायत की आमचं जे हायस्कूल होतं ते काय होतं, गरीब होतं, महापालिकेचं होतं, त्यामुळे ते गरीब होतं आणि त्यांना ॲन्सर शीट जी आहे, उत्तरपत्रिका आहे, ती घरूनच न्यावी लागायची.
त्यावेळी त्याची किंमत 3 पैसे असायची. आता पहा, 3 पैसे जे आपण बघितलेले पण नाही आहेत, म्हणजे लेखकांचा काळ हा फार पूर्वीचा काळ आहे आणि 3 पैसे ही त्या ॲन्सर शीटची किंमत होती. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. ते आपल्याला सांगतायत की आता तुम्ही वाचताना तुम्हाला पटणार सुद्धा नाही, आपल्याला कदाचित हसू देखील येईल की असं कसं हे सांगतायत, 3 पैसे ह्यांच्याकडे नाहीत का? पण नाही, त्यावेळेसची परिस्थिती अतिशय गरिबीची होती, म्हणजे शाळेची गरिबीची होती. त्यामुळेच उत्तरपत्रिका म्हणजे ॲन्सर शीट ते त्यांना घरून आणायला सांगायचे आणि ही ॲन्सर शीट जेव्हा घ्यायची वेळेची, विकत घ्यायची वेळेची, तेव्हा अख्खा आठवडा गेल्यानंतर त्यांना ते 3 पैसे, अख्ख्या आठवड्याभरात जे काम होईल त्या कामातून त्यांना 3 पैसे उभे करताना देखील त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. म्हणजे इतकं कष्ट केल्यानंतर 3 पैसे मिळायचे आणि मग त्यांना त्याची ॲन्सर शीट घ्यावी लागायची. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. पहा, एखादी गोष्ट जेव्हा घडून जाते ते दिवस निघून जातात, पण नंतर आठवल्यानंतर खूप कष्टातून उभं राहिल्यामुळं आजही अंगावर त्यांच्या काटा येत आहे. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. पहा, आईविषयीचा आदरभाव, तिने केलेल्या कष्टाची जाणीव लेखकांनी प्रत्येक ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसतीये. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. आईने काय केले? पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यावर एकदा ती तिकडं गेली. काँग्रेस हाऊस होतं मुंबईमध्ये आणि त्या काँग्रेस हाऊसमध्ये काहीतरी काम मिळणार आहे असं कोणीतरी त्यांना सांगितलं आणि हे समजल्यानंतर त्यांची आई काँग्रेस हाऊसमध्ये गेली आणि रांगेत उभी राहिली. तशीच ताटकळत, म्हणजे खूप वेळ रांगेमध्ये उभी राहिली. पण त्याच वेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. पण त्यावेळी खूप वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं, त्यांच्या आईला सांगितलं गेलं की जे 3rd स्टँडर्ड किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेली आहेत लोक किंवा महिला, त्यांनाच फक्त या ठिकाणी काम दिलं जाणार आहे. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. बघा, एवढ्या वेळ रांगेत ती थांबली आहे ताटकळत आणि आता ते सांगत आहेत की तुम्हाला काम मिळणार नाही कारण 3री शिकलेल्यांनाच इथे काम दिलं जाणार आहे. अर्थातच ती नाराज होणार. त्यांची आई खूप नाराज झाली, घराकडे मागं फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती रांगेत थांबते आणि रांगेत थांबल्यानंतर तिला सांगितलं की तुमचं शिक्षण 3री नाही, त्यामुळे तुम्हाला काम मिळणार नाही. ती घराकडे मागे फिरते, पण त्याच वेळी ती मनोमन ठरवते, मनाशी पक्क ठरवते की आज मला शिक्षणाने हे काम मिळालं नाही, माझं शिक्षण कमी होतं म्हणून हे काम मला मिळालं नाही, पण मी माझ्या मुलाला मात्र खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगामध्ये मान नाही, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेलं कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू? लेखक असं सांगतात की मी आता कोणत्या शब्दात सांगू, म्हणजे शब्दसुद्धा कमी पडतील इतकं तिने कष्ट केलं. आईने कष्ट केलं. कोरे पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. पूर्वीच्या काळी पहा, आता आपण ज्या बुक्स, जे नोटबुक वापरतो आणि उरलेले कागद असतो तर आपण तसेच रद्दीमध्ये त्या वह्या देऊन टाकतो. पण पूर्वीच्या काळी परिस्थिती बऱ्याच जणांची नाजूक असायची, गरिबीची परिस्थिती होती आणि त्यामुळे काय करायचे लोक, ते जे कोरे कागद आहेत अगदी बॅक साईडला, फ्रंट पेजला लिहून काढलेलं पण बॅक साईडला जर कोरे कागद असतील तर ते कोरे कागद फाडायची आणि फाडून एकत्र केली की त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. अखंड पेन्सिल म्हणजे काय? संपूर्ण अख्खीच्या अख्खी पेन्सिल, विकत आणलेली पूर्ण पेन्सिल असते ती मिळणं लेखकाला अवघड होतं असं लेखक सांगतायत. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागे. त्यामुळे हातात अगदी छोटीशी पेन्सिल धरूनच त्यांना लिहावं लागायचं. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. आता ते भावे सरांची आठवण सांगतायत. याच हायस्कूलमध्ये त्यांना भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. भौतिकशास्त्र याचा अर्थ फिजिक्स हा विषय, भौतिकशास्त्र हा विषय भावे सर त्यांना शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
भावे सरांचं देखील ते अतिशय कौतुक करून सांगत आहेत की त्यांनी फक्त फिजिक्सचा विषय नाही सांगितला, विज्ञान म्हणजे सायन्स हा जो सब्जेक्ट आहे हा फक्त त्यांनी शिकवला नाही. सब्जेक्ट फक्त न शिकवता त्यांनी काय केलं, त्या सब्जेक्टची त्यांनी गोडी लावली. पहा, ही टीचरची एक कला असते की त्या विषयाला जर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. समजा एखाद्या हिस्ट्रीच्या टीचर असतील, सर असू द्या, मॅडम असू द्या, कोणीही असू द्या, तुमच्या मॅम असू द्या, तर ते ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला अतिशय जीव ओतून जर शिकवायला सुरुवात केली आणि तुम्हाला तो विषय समजावून सांगितला तर त्या सब्जेक्टची गोडी तुम्हाला लागते. म्हणजे तुम्हाला तो ऐकावासा वाटतो, तुम्हाला त्याचा अभ्यास करावासा वाटतो. त्याचप्रमाणे हे जे भावे सर असतात त्यांनी त्या सब्जेक्टची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं, असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलं आहे. एखाद्या टीचरच्या पहा हे हातात असतं की विद्यार्थ्यांना शिकवण्याची गोडी लावायची आणि गोडी लावल्यानंतर फक्त तो विषयच समजून नाही सांगायचा, तर जीवनाचं तत्त्वज्ञान त्याबरोबर त्यांना सांगायचं. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की हा सब्जेक्ट काय करून आम्ही काय करणार आहे पुढे जाऊन, कशाला सांगतायत हे, सायन्स कशाला शिकवतायत, किंवा जे पण प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही गोष्टी दडलेल्या असतात. आता ही शिक्षकांची कला असते ते कशा पद्धतीने शिकवतात ते. तसं भावे सरांचं या ठिकाणी त्यांनी कौतुक केलं आहे. तुम्हाला देखील तुमचे शिक्षक छान पद्धतीने शिकवत असतील आणि गोडी लावत असतील. पुढे पहा, एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला, एक्सपेरिमेंट करून दाखवला. भावे सरांनी भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुम्ही ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. आत्ता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं त्याचप्रमाणे विज्ञान समजलं म्हणजे सायन्स. हे सायन्स शिकवताना त्यांनी काय केलं, त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून दाखवला. त्यांनी एक भिंग घेतलं आणि त्या भिंगाच्या साह्याने, बघा भिंग म्हणजे लेन्स असते पहा, आणि त्या लेन्सच्या साह्याने त्यांनी काय केलं, सूर्यकिरण, हे सूर्यकिरण असतात ना, जे सनचे रेज असतात ते सगळे एकत्र तुम्ही देखील हा एक्सपेरिमेंट केलेला असेल, केला नसला तर तुम्ही करून पहा. सगळे जे रेज असतात ते एकत्र केले जातात आणि एकत्र अगदी एक स्पॉट जेव्हा तयार होतो, संपूर्ण सूर्यकिरणांचा एकत्रित झालेला स्पॉट, आणि त्याच्याने अक्षरशः कागद जळायला चालू होतो. मग ते माशेलकरांकडे बघतात, भावे सर आहेत ते माशेलकरांकडे बघतात आणि ते म्हणतात, ऊर्जा शक्ती, ऊर्जा म्हणजे एनर्जी पॉवर, ही जर तुम्ही एकत्र केली तर तुम्हाला देखील काहीही जाळता येईल. म्हणजे पहा, तुम्ही संपूर्ण एनर्जी आहे ती वापरा, तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता. असा खूप मोठा संदेश किंवा तत्त्वज्ञान जे आहे ते त्यांनी सरांनी आपल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर या लेखकांना दिले. आणि लेखक असं म्हणत आहेत की एकीकडे मला एकाग्रता, आता पहा सगळी एनर्जी आहे ती एका ठिकाणी एकवटणं म्हणजेच त्याला एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असं लेखकांनी या ठिकाणी म्हणलं आहे. म्हणजे लेखकांना इथे एकाग्रतेचा मंत्र म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान देखील समजलं. दोन्ही गोष्टी या ठिकाणी त्यांच्या एक्सपेरिमेंटमधून लेखकाला समजल्या आहेत असं लेखक आपल्याला सांगत आहेत. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन. खूप शिक्षक आपल्याला काही मार्गदर्शन करतात, त्यांचे छोटे छोट्या ज्या गोष्टी असतात त्या अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतात. त्यामुळे त्याच प्रकारे भावे सरांची देखील ही गोष्ट, ही शिकवण जी आहे ती लेखकांच्या लक्षात राहिली आहे आणि ते विसरू शकत नाहीत असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगत आहेत. आता पुढे पहा, भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आपल्याला लेखक असे सांगत आहेत व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये म्हणजेच त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अतिशय मदत भावे सरांप्रमाणेच जोशी सरांनी, शिर्के सरांनी, मालेगाववाला या सरांनी केलेली आहे असं ते आपल्याला सांगत आहेत. या सगळ्या सरांनी त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना आयुष्याचं सगळं शालेय शिक्षणाचं मार्गदर्शन केलं
आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. बरोबर, आयुष्य जे आहे त्या आयुष्याची उभारणी करण्यासाठी या शाळेनी, त्यातल्या शिक्षकांनी त्यांना खूप मोठी शिदोरी दिली असं ते आपल्याला सांगत आहेत. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. पहा, एखाद्या गोष्टीचं स्ट्रगल करताना, फाईट करताना एखाद्या गोष्टीची आपल्याला कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो, म्हणजे आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आणि तो या शाळेने, शाळेतल्या शिक्षकांनी त्यांना मिळवून दिला की तू स्वतःची एनर्जी वापर किंवा तू फाईट कर, संघर्ष कर, तुला 100% यश मिळेल, सक्सेस मिळेल, असे शिक्षकांनी त्या ठिकाणी त्यांचा पाया मजबूत केला आहे आणि त्यांना आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. जगण्याचे भान दिले, जगायचं कसं याचं भान त्यांनी, शिक्षकांनी दिलं आहे. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात, क्षण ना क्षण आठवतात. आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. आता या ठिकाणी असं आपल्याला सांगत आहेत की या आठवणी जेव्हा आठवतात तेव्हा लेखकाला असं वाटतं की ते पुन्हा एकदा शाळेतच जायला चालू करतात, म्हणजे पुन्हा एकदा शाळेतच जाऊ लागत आहेत असं त्यांना मनोमनी, म्हणजे मनापासून वाटत आहे, मनातून वाटत आहे, अशी कल्पना ते करत आहेत. इथे त्यांनी शेवटी सांगितलं आहे की कितीही दिवस पुढे पुढे सरकत गेले तरीसुद्धा शाळेचे दिवस पहा, जसं आपण मोठं होऊ तसं शाळेचे दिवस हे आपल्याला आठवत राहतात शेवटपर्यंत. आणि हे आठवताना लेखकाच्या आयुष्यामध्ये खूप दारिद्र्य होतं, म्हणजे खूप गरिबी, आर्थिक परिस्थिती म्हणजे पैशाची गरिबी होती. आणि ही पैशाची गरिबी हँडल करताना त्याचे क्षण ना क्षण त्यांना लक्षात आहेत, ते आठवतात. आणि त्याचवेळी ह्या आठवणीमध्ये त्यांची आई, त्यांना जे कायम संघर्षामध्ये साथ देणारी त्यांची आई, त्यांचे टीचर म्हणजे त्यांचे शिक्षक, त्यांची स्कूल, त्यांची शाळा, हे सगळं जे काय होतं ते त्यांचं संस्कार केंद्र होतं. आणि हे संस्कार केंद्र त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते मनोमन पुन्हा, म्हणजे एकदा मनातून पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागतात. आता हा लेसन तुम्ही स्टोरीसारखा ऐकून घेतल्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित कळाला आहे. एकदा कळाला नाही तर परत नक्की फास्ट स्पीड करून ऐका. मी असेच सगळे लेसन अपलोड केलेले आहेत, ते नक्की पहा. त्याचप्रमाणे तुमच्या टेन्थसाठी ज्या महत्त्वाच्या व्हिडिओज देखील अपलोड करत राहणार आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नेमकं माझ्याकडून अजून कोणत्या व्हिडिओज अपेक्षित आहेत, कोणत्याही सब्जेक्टच्या असू द्यात, मी कोणत्याही व्हिडिओ तुम्हाला तयार करून अपलोड करून देईन. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्यानंतर मला समजणार आहे की व्यवस्थित मी समजावून सांगितलं आहे. हाईपचं देखील बटन आहे, त्यांनी देखील मला लाईकच मिळणार आहे, ते देखील नक्की करा. धन्यवाद.